स्वरूपाच्या तुटती तार गगनी चांगले बीजाच्या परी स्वरूपाच्या तुटती तार गगनी चांगले बीजाच्या परी नेसली उत पातळ जरी एक भर दरी दिया नेसली उत पातळ घडी एक भर दरी दिया अंगात घातली लाल गजऱ्याची राम बुचकेदार अंगात घातली लाल गजऱ्याची राम बुचकेदार दिया आणि वाक साकळ्या भरी गळ्यामध्ये सरी दिया आणि वाक साकळ्या भरी गळ्यामध्ये सरी दिया हाती कंगन बाटल्या घे गड्यारशे नक्षीदार सोनेरी हाती कंगन बाटल्या घे गड्यारशे नक्षीदार सोनेरी दिया वेणीला गटितके धरी पाच पदरी दिया उचुड्याला गटितके धरी पाच पदरी दिया नागत नत सरजाची खोडना करे लैया मारे नागत नत सरजाची खोडना करे लैया मारे दिया मोठी लाल घेतला विडा रंगल्या दाढा दिया मोठी लाल घेतला विडा रंगल्या दाढा दिया चंद्र गौघवी जणू काय चंद्राचा तुकडाजी कानला देव कानला पाहून झाला बेडाजी सुर केला देव कानला देव झाला बेडाजी बानो म्हणे ऐका सेवका बानो म्हणे ऐका सेवका काय पाहतोस वेड्या वाणी रे माझ्या तोंडाकडे टकमका काय पाहतोस वेड्या वाणी रे माझ्या तोंडाकडे टकमका दिया इथं बळच नाग नका बनतील नका दिया इथं बळच नाग नका बनतील नका दिया तुझ्या जवळ नाही कोणी एकटा कोणाला मारशील हाका तुझ्या जवळ नाही कोणी एकटा कोणाला मारशील हाका दिया माझे धनगर लावतील टीका बसवतील शिका दिया माझे धनगर लावतील टीका बसवतील शिका दिया या पुढे तुझा काही उपाव चालन शेवटी पडशील पिका दिया या पुढे तुझा काही उपाव चालन शेवटी पडशील पिका दिया तुला मारती ना बका रे बका मनशील नका दिया तुला मारती ना बका रे बका मनशील नका दिया मी इंद्रा घरची देव कन्या केवळ विषाचा पेला दिया कानुला देव कानला देव झाला वेडा देव झाला वेडा दिया बाबड्याचा वाडा देव म्हणे बानु सुंदरा हा खरा देव म्हणे बानु सुंदरा हा खरा तू आली ग स्वप्नामधीन माझा देवगड प्याला वारा तू आली ग स्वप्नामधीन माझा देवगड प्याला वारा मला चैन पडे ना ग जरा वारे बुरबुरा मला चैन पडे ना जरा वाटी बुरबुरा आग पूर्वी जन्मीचा जोडा विसरलो पूर्वी जन्मीचा जोडा विसरलो केवळ या संसाराने माझा चिंता ग मनी घोडा साडे दुरडुडा माझा चिंता ग मनी घोडा साडी दुरडुडा आग बयावर बसून दाविन बानुगड जेजूचा उडा कानुला देव कानला देव झाला बेडा सुर केला देव कानला देव झाला बेडा तुझ्या मल्हार लोटी कावड्याचा वाडा बानू मदली आपल्या गमनी पती सक्षणी बानू मदली आपल्या मनी पती सक्षणी हिन वळखला मल्हार लागली वरदोडून चरणी हिना वळखला मल्हार लागली वरदोडून चरणी नको देवा निरंजनी रागधरुमणी नको देवा निरंजनी रागधरुमणी माझी जीव वदडून जाऊ बोलली शब्दाला हाडी माझी जीव वदडून जाऊ बोलली शब्दाला हाडी खंडू आप्पा म्हणे घे विडा दूर कर पिडा खंडू आप्पा म्हणे घे विडा दूर कर पिडा हा खंड तुझ्या दरबारी वाजतो नामाचा चौघडाजी कानुला देव कानला झाला विडा दूर केला देव कानला देव झाला विडाजी धनचंद्र भुज मल्हार लोटे कावड्याचा वाडा आपले खंडोबा देवाचे मोरे भक्त आणि दाजी आगजेवाले किशोर भाऊ आहेर यांनी खंडोबा देवाच्या बेल भंडारा करताना या मार्तंड भैरवाच्या तळी भंडारा करता आपल्याला 50 रुपये दान केले महाराज या देवाच्या नावाना घे 50 रुपये दान अरे देवराया गेले दिले त्या देवाच्या नावाने म्हणून आपण सांगितलं हो
भक्तीचे प्रकार 9 आहे. 9 प्रकारची भक्ती आहे. नवविधा भक्तीच्या नवरात्रा. नवरात्र 9 प्रकारची भक्ती. मग नवविधा भक्तीच्या नवरात्रा आपण करतो भक्ती. त्या भक्तीचं नाव आहे श्रवणम नावाची भक्ती. श्रवणम नावाची भक्ती म्हणजे ऐकणे. ही सुद्धा एक भक्ती आहे. नवे नवे तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजा करता. करता सगळे देवपूजा रोज आठवड्याला काही माहिती. देवपूजा सावडीवर चालती. काही काही घरी रोज असते. काही काही घरी हा रविवार ते तो रविवार असते. काही काही ठिकाणी ही एकादश तर ती एकादश असते. काही ठिकाणी ही अमावस्या तर ती अमावस्या. काही ठिकाणी ही पुनव तर ती पुनव. काही काही ठिकाणी 6 महिने. काही ठिकाणी 12 महिन्यातून 2दा. वांगे सर चैती पुनव. आणि आमच्या भागात जर गेले तर मग दिवस वर नाही राहती. डब्यात घालूनच ठेवतो. डोक्याला ताणच नाही परत ते. मग भक्ती आहे महाराज. ही नित्य भक्ती आहे. हा कसा देवारा? अनंत योगाचा देवारा. हा अनंत देवारा अनंत योगाचा देवारा आहे. या भगवंताची सेवा आहे. शंकराचा अवतार तो खंडेरायाचा. शिव अवतार आणि वैष्णव अवतार तो पांडुरंगाचा आहे. शिव अवतार आणि वैष्णव अवतार. एका अवतारामध्ये भगवंतानं सांगितलं मी श्रेष्ठ आहे. एकीकडे माझी मान ज्यादा आहे. मग वैष्णवाच्या अवतारामध्ये विष्णू भगवंताचा अवतार श्रेष्ठ झालाय. शंकरानं सांगितलं आता तुमचा अवतार श्रेष्ठ झाला. मला कधीतरी लोकांनी मानलं पाहिजे. मला कधीतरी लोकांनी मानलं पाहिजे. मग एक शिव अवतार आणि एक वैष्णव अवतार. देव फार दयाळू आहे. देवादेवामध्ये सुद्धा देव द्यायला मागं पुढं पाहत नाही. आपलं देणं आणि देवाचं देणं या जमीन आसमानचा फरक आहे. आपण किती जरी समजा दाते असलो पण माझ्यासारखा जर एखादा मंदिरात गेला दान करायला तर अगोदर पॅन्टच्या मागच्या खिशावर अशी झापड मारितो आपण. 90% जे मारित ती मग समजून घ्या. मग चिल्लर आहे चिल्लर बाहेर काढणार. हातावर पांगवणार. त्यामध्ये 10, 5, 1, 2 ठोकळे सापडवणार. त्यात बारीक मधला बारीक ठोकळा वर काढणार. बाकीचे परत. मग आपला रुपया पेटीमध्ये अख्ख्या पेटीचा खळखळाट. देव असा नाही महाराज. भगवंत ज्याच्या पायाची दासी लक्ष्मी आहे. ज्याच्या पायाची दासी लक्ष्मी आहे त्या भगवंताला आपल्या 1 रुपये 2 रुपये 10 रुपये 5 रुपये 50 रुपये याच्यापासून काहीच होत नाही महाराज. मग या भगवंतानं सांगितलं करा तर माझी गोडवाणी भक्ती करा. आणि जर कधी भक्ती केली बाबा तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं कमी पडणार नाही. गोड अभंग सांगितलाय. हो आचार्य कसा दिवा भक्तीचा भुकेला. आचार्य कसा दिवा भक्तीचा भुकेला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. 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 तुझ्या नादाला घुनी त्या गोड्या कुंभाराने. 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 चिखल म्हणून देवा बाळ तुडविल. चिखल म्हणून देवाळ सुडविल. चिखल म्हणून देवा बाळ तुडविल. चिखल म्हणून देवा बाळ तुडविल. आचार्य कसा दिवा भक्तीचा भुकेला. आचार्य कसा दिवा भक्तीचा भुकेला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. किती भक्तीमध्ये तल्लीन व्हावा माणसानं. गोऱ्या कुंभाराचा दृष्टांत दिलाय.
तुझ्या नादी लागून त्या गोऱ्या कुंभारानं चिखल म्हणून दिवा बाळ तुडविलं. पुढचा मुलगा चिखलामध्ये तुडवल्या गेलाय पण नामस्मरणापासून बाजूला झाला. त्याला म्हणायचं भक्ती भक्ती. आणि मग आपण भगवंताची भक्ती करतो. साधू संतांनी सुद्धा रोज भगवंताची भक्ती केली पण त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत बदल आहे. त्यांची भक्ती होती पाहोनी या झाडे तोडून या पाला आणि खाऊन विठ्ठला अडवावे. झाडाचा पाला तोडायचा तोच भक्षण करायचा आणि भगवंताची सेवा करायची. आपल्याकडे कधी कधी देवपूजेच्या अगोदर नाश्ता होतो तसा देव आपला होईल. त्या गोऱ्या कुंभारानं पुढचा मुलगा पायाखाली तोडवलाय. पण आजही त्या भक्तीच्या मर्म्या महिम्यामध्ये त्या गोऱ्या कुंभाराचं नाव घेतलं जातं. हो 9 लाखाचा हार चोरीला गेला. 9 लाखाचा हार चोरीला गेला. लाखाचा हार चोरीला गेला. 9 लाखाचा हार चोरीला गेला. चोरी ताळ त्या जनावरी आला. चोरी ताळ त्या जनावरी आला. हा चोरी ताळ त्या रे जनावरी आला. चोरी ताळ त्या जनावरी आला. असा रे कसा दिवा भक्तीचा हुकेला. असा रे कसा दिवा भक्तीचा हुकेला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. 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 संत तुकारामाला वैकुंठासी नेला. संत तुकारामाला वैकुंठासी नेला. संत तुकारामाला रे वैकुंठासी नेला. संत तुकारामाला वैकुंठासी नेला. इंद्रायणी काठी देवा ग्रंथ बुडविला. 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 असा रे कसा दिवा भक्तीचा हुकेला. असा रे कसा दिवा भक्तीचा हुकेला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. 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 हो सरी कसा दिवा भक्तीचा हुकेला. तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला. वाघोबा खंडोबा देवाचं गाणं झालं. पांडुरंगाचे अभंग झाले. मग 8वा अवतार तो कृष्ण भगवंताचा. 8व्या अवतारी खेळ खेळला तो श्रीहरिया. हातात का घेऊन मुरली टाकून देतो त्या भूमीवरी. त्या का मुरलीसी बुडली वाच्या बुद्धार कर म्हणे श्रीहरी. हो जनका येतील तुझ पायासी. होईन खंडेरायाची मुरलिया. म्हणून बाई आल्या भरपूर टाइम झाला. जेवल्या तुझ्या गाडी झोपायला. मग काय आता काय कारण हाजरी लागली तुमची. तर खंडोबा देवाची गोडवाणी गाणी खंडोबा देवाची कृष्ण भगवंताची गवळण तर सुंदरपैकी गवळण होईल. मग खंडोबा देवाची अजून जुनी गाणी.
खेळ हरी कुंजनी राधिकीच्या मन मोहनी हे खेळ खेळ हरी कुंजनी राधिकीच्या मन मोहनी खेळ खेळ हरी कुंजनी राधिकीच्या मन मोहनी खेळ हरी कुंजनी राधिकीच्या मन मग कृष्ण भगवंताची गवळण हा कृष्ण भगवंताची गवळण वारा गवळण झाली कृष्ण भगवंताची चंद्रकाला टिकट्याची सदिग बाई
बिबक्याची बाई बिबक्याची बाई बिबक्याची बाई बिबक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी 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 हो तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी तिरपी नजर माझ्यावर या काळ्या कृष्णाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी नेसले ग बाई चंद्रकाळ टिपक्याची नेसले ग बाई चंद्रकाळ टिपक्याची बाई टिपक्याची बाई टिपक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी हो तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी घागर बुडविता उभा पाठोपाठ घागर बुडविता उभा पाठोपाठ चंद्राचा मारी किती बाई नीत गोड चंद्राचा मारी किती बाई नीत गोड चंद्राचा मारी किती बाई नीत घागर बुडविता उभा पाठोपाठ घागर बुडविता उभा पाठोपाठ गोड चंद्राचा मारी किती बाई नीत गोड चंद्राचा मारी किती बाई नीत गोड चंद्राचा मारी किती बाई नीत सोड देव पदर माझा सोड देव पदर माझा नारे आहे परक्याची बाई परक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी 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 नेसले ग बाई चंद्रकाळ टिपक्याची नेसले ग बाई चंद्रकाळ टिपक्याची बाई टिपक्याची बाई टिपक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी हो तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी तिरपी नजर माझ्यावर या सावळ्यारी शिळघाली करतो गोळा सवंगडी आमेळा शिळघाली करतो गोळा सवंगडी आमेळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आमच्या गळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आपल्या गळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आपल्या गळा शिळघाली करतो गोळा सवंगडी आमेळा शिळघाली करतो गोळा सवंगडी आमेळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आमच्या गळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आमच्या गळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी मारी आमच्या
नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या काळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या काळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरी तिरकी नजर माझ्यावर या काळ्या कृष्णाची स्तवन झालं कृष्ण भगवंताचं तर ऐकूया परत खंडोबा देवाची गोडगाणी आपला विषय होता खंडोबा देव आणि विष्णू अवतार आणि वैष्णव अवतार शिवभक्त आणि वैष्णव भक्त दोन देवांनी विचार केलाय हे देवानी सांगितलं बाबा मला सर्वश्रेष्ठ मानतात इथपर्यंत खरं आहे पण मग शिवभक्त शंकर भगवंत विष्णू भगवंताला सांगू लागले देवा जर मी सर्वश्रेष्ठ आहे तो समजायचं कसं मग त्या खंडोबा देवाला या शंकराला अवतार घेण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद आहे देवाला सुद्धा देवाचा आशीर्वाद आहे बाबा 18 पगड जातीच्या देवाऱ्यावरी ठाणे असतील तुझे घरोघरी मग किती सुंदर गाव असू द्या किती सुंदर गाव असू द्या सगळं गाव भाविक असू द्या सगळ्या गावात निम्म्या अख्ख्या गावात माळकरी असू द्या पण 4-2 घर कवय ना सुट्टी सापडत पण हा खंडेराय असा आहे का प्रत्येकाच्या देवाऱ्यावर भले खड्यात माळ नसेल परंतु खंडोबा देवाचा देवारा त्याच्या घरामध्ये नाही असं नाही महाराज एक शिव संप्रदाय एक वैष्णव संप्रदाय म्हणून 18 पगड जातीच्या देवाऱ्यावरी या खंडोबा देवाची ठाणी आहे घरोघरी आणि प्रत्येकाच्या देवाऱ्यावर हा देव जाऊन बसलाय महाराज मग देवानं सांगितलं आता तुझी आणि माझी बरोबरी होती कशी आणि नाही कशी महाराज देवानं सांगितलं आपली बरोबरी कशी आणि नाही कशी महाराज हो आब ईश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी हरी नांदतो मल्हारी देव रे नांदतो मल्हारी ईश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी देवा नांदतो देव आब ईश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी देव गड्या नांदतो जेजुरिया ईश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी देवा नांदतो जेजुरी देवानं सांगितलं भगवंताना दादा आता दोन्ही तीर्थ असे असतील त्या तीर्थात कोणी बदल घडवू शकणार नाही आदि वसवली पंढरी मग ती वसवली जेजुरी खंडेरायाची नगरी आदि वसवली पंढरी व मग बसली जेजुरी रे खंडेरायाची नगरी आदि वसवली पंढरी मग बसवली जेजुरी खंडेरायाची नगरी आदि वसवली पंढरी व मग बसली जेजुरी रे खंडेरायाची नगरी पंढरीत राही रुखमाबाई देवाच्या माळसा बानाई अब माळसा बानाई जेजुरीत माळसा बानाई पंढरीत राही रखमाबाई जेजुरीत माळसा बानाई देवाची माळसा बानाई पंढरीमध्ये राही रुक्माबाई देवाच्या जेजुरीमध्ये माळसा बानाई महाराज दोन्हीकडे साम्य सेम आहे मग त्या पंढरपुरामध्ये पंढरीत पुंडलिकाचं ठाण देवाचा हे गडी प्रधान आबो हे गडी प्रधान देवाचा हे गडी प्रधान पंढरीत पुंडलिकाचे ठाण जेजुरीत हे गडी प्रधान देवाचा हे गडी प्रधान
पंढरीत पुतलिकाच धन देवाचा हे गडी प्रधान, हे गडी प्रधान देवाचा रे हे गडी प्रधान. पंढरीत पुतलिकाच धन जेजुरीत हे गडी प्रधान, हे गडी प्रधान देवाचा हे गडी प्रधान. पंढरीत पुतलियाच लेन देवाचा भंडार भूषण, आव भंडार भूषण जेजुरीत भंडार भूषण. पंढरीत पुतलियाच लेन जेजुरीत भंडार भूषण, भंडार भूषण देवाचा भंडार भूषण. हे पंढरीत पुतलियाच लेन देवाचा भंडार भूषण, भंडार भूषण देवाच भंडार भूषण. पंढरीत पुतलियाच लेन जेजुरीत भंडार भूषण, भंडार भूषण देवाचा भंडार भूषण. पंढरीत तुळशीच्या माळा, पवित्र तुळशीची माळ, आहा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये आणि वैष्णव संप्रदायाचा उद्धार आहा आणि चाललेली गुरु परंपरा, हो गुरु आणि शिष्याचं नाथ हे वैष्णव संप्रदाय मधून आलं महाराज. खरं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोचविले. मग नाथभक्ता बसून आली आहा ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकाच घरामध्ये थोरल्या भावानं आहा धाकट्याला गुरुदीक्षा, खरं त्यानं त्याच्यापेक्षा धाकट्याला गुरुदीक्षा, त्यानं त्याच्यापेक्षा धाकट्याला गुरुदीक्षा. हो आणि अशा क्रमानं गुरुदीक्षा दिली महाराजांनी. म्हणजे या गुरु परंपरेचा पाया रचलाय. आहा तो ज्ञानेश्वर महाराजांनी. तो कसा? ज्ञानदेवी रचिला पाया उभारी रे देवालया, उभारी रे देवालया, उभारी रे देवालया. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारी रे देवालया, नामादयाचा किंकर तिने केला हा विस्तार. आहा मग तुकाराम एकनाथ स्तंभ दिला भागवत, भागवत. आणि बहिणा म्हणे फडकती ध्वजा, आहा निरोपण केले बोजा. मग ही भगवंताची गुरु परंपरा तिथून चालू झाली महाराज. खरं आणि मग गुरु शिष्याचं नातं गोड नातं, म्हणून ती पवित्रीची तुळशीची माळा आहे महाराज. हे पंढरीत तुळशीच्या व माळा देवाची भंडारी पडली गळा, भंडारी पडली गळा, वाघ्याच्या भंडारी पडली गळा. पंढरीत तुळशीच्या माळा जेजुरीत भंडारी पडली गळा, भंडारी पडली गळा, वाघ्याच्या भंडारी पडली गळा. तिकडं पताकाचे व भार जेजुरीत काठ्यांचा गजर, काठ्यांचा गजर जेजुरीत काठ्यांचा गजर. पंढरीत पताकाचे भार जेजुरीत काठ्यांचा गजर, काठ्यांचा गजर जेजुरीत काठ्यांचा गजर. काकडा दहीहंडी फुटती देवाचे लंगर तुटती, लंगर तुटती देवाचे लंगर तुटती. पंढरीत दहीहंडी फुटती जेजुरीत लंगर तुटती, लंगर तुटती. हा पंढरीत बुक्की याच लेन देवाचा भंडार भूषण, भंडार भूषण देवाचा भंडार भूषण. पंढरीत बुकी लेन जेजुरीत भंडार भूषण, भंडार भूषण देवाचा भंडार भूषण. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका शरण, आलो म्हणे तुका. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका शरण, आलो म्हणे तुका. तुका म्हणे शोधुनी पाही विठ्ठल खंडू दुजा नाही, खंडू दुजा नाही विठ्ठल खंडू दुजा नाही. तुका म्हणे शोधून पाही विठ्ठल खंडू दुजा नाही, खंडू दुजा नाही विठ्ठल खंडू दुजा नाही. हा
आधी आधी बसली पंढरी रे मग बसवली जेजुरी बसवली जेजुरी खंडेरायाची नगरी आधी बसली पंढरी व मग बसली जेजुरी बसली जेजुरी रे खंडेरायाची नगरी आधी बसली पंढरी मग बसवली जेजुरी खंडेरायाची नगरी आधी पंढरी आणि मग जेजुरी महाराज पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ बरोबरी आव तीर्थ बरोबरी दोन्ही तीर्थ बरोबरी तिकडे वाहे चंद्र भागा जेजुरीत वाहे करा गंगा वाहे करा गंगा देवाची वाहे करा गंगा मग तिकडे पंढरीमध्ये चंद्रभागा आहे चंद्राचा आकार घेतलाय ती चंद्रभागा हो भीमाशंकर वरून निघाली भीमा मग भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा म्हणून हा जेजुरीचा खंडोबा देव या खंडोबा देवाचं स्तवन करून राहिलो महाराज खरंय मग हा देव आपल्या भोळ्या भक्ताच्या दारामध्ये जागरणा करता येतोय खरंय हा देव देवाऱ्यावरती आलाय आणि देवारा मांडलाय कसा या खंडेरायानं कसा बरोबर आणि आपल्या घरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आणि भृग नावाचे ऋषी होऊन गेले भृग नावाच्या ऋषींनी सांगितली भृग संहिता आणि भृग संहिता म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये घातलेली काहीतरी आचार संहिता आहे आणि आचार संहितेमध्ये मनुष्य प्राण्यानं वागावं कसं खावं कसं राहावं कसं वास्तुशास्त्र काहीतरी भाग सांगितले मग माणूस विचार करतो हे केल्यानं काय होईल ते केल्यानं काय होईल होणार काहीच नाही पण भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामध्ये बदल नाही महाराज छोटस उदाहरण सांगतो मांडव नावाचे ऋषी आहे लहानपणी भागवतामधला दृष्टांत आहे लहानपणी खेळता खेळता लहान मुलाच्या वयामध्ये हातामध्ये काठी घ्यावा आणि जमिनीवर चाललेले भुंगे मुंग्या चिड्या मुंगी पशु पक्षी असतील ना तर त्यांना टोचायचे काय करायचं काटे टोचायचे बालपण केलंय महाराज परंतु माणसाची मन आहे कर्माचे भोग आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही एका जनार्दनी हा तर भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला हा भोग भोगावा लागणार मग मांडल्य ऋषी मोठे झालेत ऋषी झालेत फार तपस्वी आहेत महाराज नेत्रानं सुद्धा अग्न प्रज्वलित करावा रागानं बघितली तर प्रवाहित झालेली गंगा सुद्धा स्तब्ध व्हावी हो इतकी तपाचं सामर्थ्य मोठं आहे पण एका राजाच्या नगरीमधून ऋषी चालले एका राजाच्या नगरीमधून ऋषी चालले हो त्या नगरामध्ये चोरांनी द्रव्य लुटलं परंतु त्यांना काही शिपायांनी धरलंय तर त्यांनी द्रव्य नेमकं चुकून त्या मांडल्या ऋषीकडे आलाय चोरीचा आळ अंगावर आलाय 16 वर जायची बाळी आली लहानपणी केलेली भूक होते भुंग्याला काटे टोचले एवढं मोठं प्रारब्ध थोर बनवलंय परंतु भोग हे कर्माचे भोगावे लागतात त्याच्यात बदल नाही महाराज त्यावेळेस सुलावर गेले लहानपणी दुसऱ्याला काटे टोचले अवघड म्हणून वास्तुशास्त्रानुसार 10 दिशा सांगितल्यात महाराज पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य ईशान्य कोपऱ्यात ईश्वराची कोपरा आहे आणि मग या कोपऱ्यामध्ये बनवलाय तो भगवंताचा देवारा हा देवारा आहे कसा आणि नाही कसा
धनी मैराळा अजबनिळा तुझ्या रे नामाची नामाची पहा रोकडी प्रचिती ऐका त्या मल्हारी देवाची पूर्ण कहाणी मल्हारी देवाची आहा मूळ स्तंभी तो पहा दाखला भोळा शंकर दैत्यासाठी खंडेरायानं धरला अवतार कोण झालं दैत्यासाठी खंडेरायानं अवतार धरला हो अवतार धरला कुठं कर्नाटक मध्ये धारवाड मध्ये आदी मैराळ आणि त्या कर्नाटक मध्ये धारवाड मध्ये आदी मैराळ त्या आदी मैराळला खंडेरायानं अवतार धरला आहे बरोबर आहे देव मूळचा तिकडचा हो हो मग भक्तानं भक्ती केली आणि भक्ताच्या भक्ती करताना देव पहिल्यांदा आला तो पाली गावाला पण कशा करता भक्ती कर भक्ती केली भक्ताच्या उडी करता म्हणून तर या खंडोबा देवाला कधी कधी ह्या पण नावानं संबोधलं जातं आहा ऐक नाही तुम्ही सगळे ते का माझ्या कानड्या म्हणूनच राहते एका मोगम म्हणत्या का नाही ना त्याला काहीतरी पुरावा आहे माझ्या कानड्या कानडा कर्नाटकाचा म्हणून कानड्या म्हणतात हो पांडुरंग सुद्धा तिकडचे महाराज आहा पण भक्ताच्या भेटी करताना नामदेवरायाची भक्ती आहे भक्त पुंडलिकाची भेटी आहे त्यांच्या भेटी करताना पंढरपूरला आले नाहीतर पंढरपूरला पांडुरंग सुद्धा कर्नाटकचा कानडा विठ्ठलू कर्नाटकी आहा हे सुद्धा कर्नाटक भक्तांना भक्ती केली म्हणून तो वेगळा आला म्हणून कर्नाटक म्हणजे धारवाड मध्ये आदी मैराळला हा देव आहे खरं त्या ठिकाणी लिंगरूपी देवाची पूजा आहे हो हो आणि तिथून देवाला पालिगावाला पालाबाई नावाची भक्ती आहे मग तिथं वाहिला जातो तो भस्म देवाच्या पूजेला भस्म पूजा होती भस्माची शंकराचा अवतार शंकराकडे भस्म तो चित्ते मधला भस्म चित्तेचा चितेची राख घ्यावा त्याचा भस्म करावा तो भस्म आता आपण चुलीतले भस्म वापरितो भाऊला अनुभव एकदा नाशिकला मला जागरण दुसऱ्या मजल्यावर वारेकरी बाबा आले ती म्हणे भस्म द्या ती बाई म्हणे तुलाच नाही आमच्या घरी नाही गॅसवरच खेळ झाला तो सगळं अवघड दिवस येत चालले आता लय अवघड दिवस येत असं बाहेरची दिवशी सांगितली फार मजा एकदा मी जागरणाला गेलो ड्युटीला पहिले जागरवाले मला कदा बनियन फाटली होती तर म्हणून यादीत टिपलं नाही म्हणलं आता सुधरून गेली मग तो चितेचा भस्म आहे आणि तो चितेचा भस्म भंडार बनविला त्या भस्माचा पहा दाखला मूळ स्तंभाचा भस्माचा भंडार बनवलाय खंडेरायाने हो आणि तो भंडार भाडी लावलाय महाराज आणि मग देव निघालाय शंकराचा अवतार धनी मैराळा अजबनिळा तुझ्यारी नामाची पहा रोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची मूळ स्तंभी पहा दाखला भोळा शंकर दैत्यासाठी खंडेरायाने घेतलाय अवतार दैत्य मर्दुनी ठार केला धनी तो मल्हार पण आदि शक्तीने अमृत पिऊनी केला दुलंकार मग काढून अंगाची जोत भस्म केली भंडाराची हो पहा रोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची आदि शक्ती तेव्हापासून त्या खंडेरायाच्या संघ आहे आणि हा देव पुढे गेलाय महाराज पण देवाचा देवारा तयार होऊन राहिलाय मग एक कुटुंब तयार करायचं म्हटल्यानंतर एका माणसाच्या कुटुंब नाही कुटुंबामध्ये माणसं असावा हा देवारा परिपूर्ण करण्याकरता खंडोबा देवानं काय केलं काय बरं आर्य वडील बंधुर्य भैरवनाथ हातात त्रिशूळ नाजी हातात त्रिशूळ नाजी हातात त्रिशूळ नाजी हो हातात त्रिशूळ नाजी हरिडवराचा बाजा नाद ग उठला रे अंबार नाजी हरिडवराचा बाजा नाद ग उठला रे अंबार नाजी आव गळ्यात सैली शिंगी दोघी मग हायराव शिरदोर नाजी हे हायराव शिरदोर नाजी हैराव शिरदोर नाजी हो हैराव शिरदोर नाजी योगेश्वरी शेषाची कन्या नितात व्रतार नाजी योगेश्वरी शेष
विषाची कन्या हितात व्रतरणा दिलिया आव घेऊन विषाचा प्याला काढोती बसली धर्याची गजी हे बसली दर्याची गजी बसली धर्याची गजी हो बसली दर्याची गजी फारोकडे प्रसिद्धी ऐका मल्हारी देवाची गजी हे धनी मैरळ अजब तुझ्या रे नामाची गजी आव तुझ्या रे नामाची गजी हे तुझ्या रे नामाची गजी देवा तुझ्या रे नामाची गजी दिया हो पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची गजी वडील बंधू भैरवनाथ आहा हा वडील बंधू भैरवनाथ या भैरवनाथाचा अवतार थोरलाय महाराज खराय मग आपल्या भागामध्ये खंडोबाचा आणि आदिमाय शक्तीचा अंबाबाईचा गट भरतात दोन गट काही भागामध्ये 3 गट भरतात भैरवाचा सुद्धा गट भरतात त्याला भरड म्हणतात करतात काही भागामध्ये प्रथा आहे आहा भैरवनाथ गादीवरती आले खराय आता कोणी म्हणतं आम्हाला आहे कोणी म्हणतं आम्हाला नाही पण सगळ्यांना आहे ते देवाऱ्यावर आव 1,80,000 पीर पैगंबर नाजी पीर पैगंबर नाजी पीर पैगंबर नाजी हो पीर पैगंबर नाजी यामध्ये दावल मालिक बाबा हे सरदार नाजी यामध्ये दावल मालिक बाबा हे सरदार नाजी आर्य भल्या भल्या लार्य दुःख दिलं यान केलंय बेजार नाजी केलंय बेदार नाजी केलंय बेजार नाजी केलंय बेदार नाजी हाती घेऊन झोळी फावडी गदा मागती गरु घर नाजी हाती घेऊन झोळी फावडी गदा भागती गरु घर नाजी आव राम रहीम एकच काया साक्ष बंदी तिनाजी हे साक्ष बंदी तिनाजी आव साक्ष बंदी तिना हो साक्ष बंदी तिनाजी आव पारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची गजी हे धनी मैराळ राजब निळा तुझ्या रे नामाची गजी रे नामाची गजी हे तुझ्या रे नामाची गजी देवा तुझ्या रे नामाची गजी दे पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची गजी 1,80,000 पीर आहेत खराय देव भरपूर आहेत महाराज आपल्याला नावं सुद्धा माहिती नाही एवढे देव आहेत हो हो पण जगात खरी देव किती याच्यापासूनही आपण फार बाजूला गेलेली माणसं आहोत हो हो किती शास्त्र किती पोथ्या किती पुराण उलते पालते करा जगात खरे देव 3च सांगितले हो कोणते अतित गोड झाला ब्रह्म विष्णू आणि महेश त्याला शास्त्रामध्ये उपमा देवाची नाही महाराज ती पूजनीय पण देव पण मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव आई आणि बाप देव आहे हे सगळ्यात अगोदर गणपतीने सिद्ध करून दिले कार्तिकीनं पृथ्वी प्रदक्षिणा आणि गणेशानं मातृपितृ प्रदक्षिणा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य म्हणजे गुरु ज्याच्याकडून ज्ञान घेतलं तो श्रेष्ठ तो देव त्याचंही कारण फार मोठं आहे त्याचं फार दृष्टांत आहे 20-15-20 मिनिटाचा दृष्टांत आहे भेटला वेळ तर आणि अतिथी देव भव अतिथी म्हणजे पाहुणा ज्याला येण्याला वेळ वार तिथ नक्षत्र नाही अतिथी तो देव आताची पाहुणे हलकट झाले हॅलो आम्ही राहिलो ते पाहुणेच नाही ते काय काम आहे तो अतिथीच नाही अतिथी ज्याची येण्याची वेळ तिथं ठरवून कार्यक्रम झाला तो सगळ्यांना तो पाहू नाही नियोजनात तो अतिथी देव भव ते प्रभृग संहितेचा आचार आहे त्याचा फार विचार वेगळा आहे तो भाग लांब नाही मग हे 3 देव आहेत महाराज खरे पण 1,80,000 पीर आहे महत्वाचा मुद्दा त्याच्यापैकी प्रत्येक पिराला जाण्याकरता ऊद वेगळा आहे मग 1,80,000 प्रकारचे ऊद आहे मग मोजा तुम्ही घरी गेल्यावर नाही तर मग कोणत्या दुकानदाराला नाही तर मग कोणत्या जडीबुटी विकणारला विचारून पहा तुम्ही एवढी नावं सापडले पैन देऊ
आणि मग 1,80,000 पीर पैगंबर त्यामध्ये दाबल मालिक बाबा आहे सरदार सरदार भल्या भल्याला दुःख दिलं यानं केलं बेदार बेदार हाती घेऊन झोळी फावडी गदा मागती गरोगर बरोबर राम रहीम एकच काया साक्षवंती दिया पहारोकडे प्रचिती ऐका त्या मल्हारी देवाची राम रहीम एकच काया सर्वांना भक्ती मार्ग दाखवला तो देव महाराज आणि मग 1,80,000 पीर आहेत महाराज 1,80,000 राम रहीम एकच काया साक्षवंती दी पहारोकडे प्रचिती ऐका त्या मल्हारी देवाची 3 देव तयार झाले खंडोबा देवाचे देव भऱ्यावरती अजून देव पाहिजे मग देव मा पाहिजे पण ती आधी माया पाहिजे कारण की भगवंत एकटा राहत नाही तो राहतो जोडीनं आर्य आदि शक्ती भवानी माता तुळजा पुरातनाजी हे तुळजा पुरातनाजी तुळजा पुरातनाजी हो तुळजा पुरातनाजी हिचे धपाटे खरूच नाही हे ते अवघ्या मुलखात नाजी अव हिचे धपाटे खरूच नाही हे ते अवघ्या मुलखात नाजी आव नवरत करती गोंधळ घालती दिवाळी दसऱ्यात नाजी हे दिवाळी दसऱ्यात नाजी दिवाळी दसऱ्यात नाजी हो दिवाळी दसऱ्यात नाजी सभा देवीचा करडांबल अवघ्या मुलखात नाजी सभा देवीचा करडांबल हो अवघ्या मुलखात नाजी आव हाती घेऊन माळ परडी कैक मागे जोगव्या लागदिया मागे लोक द्या लागली मागती मागती राजू हो पठाण मल्हारी मार्तंडाच्या बेलभांडासाठी खराय दरवर्षी त्यांना आनंद होतो हा आणि आपल्या मल्हारी मार्तंडाला आणि ते 51 रुपये देतात वागू हा हा मा नंबर नाही जाणू आधी माया शक्ती आधी शक्ती भवानी माता तुळजापुरात विचे झपाटे खरुज नाही ती अवघ्या मुलकाचं 9 दिवसाचं नवरात्र ती आधी शास्त्री शुद्ध आधी माया हा मग 9 दिवसाचं नवरात्र आहे आपण 10व्या दिवशी करतो तो दसरा दसरा शिलांगणाच्या दिवशी आपल्या घरी बया माणसं असतील आपण असतील शिलांगणा करता फुर कुदळ कोयता चिमटे उलटणे फुकण्या पंप घुम काढतो आहे ना पूजेला मांडितो ना तसं नाही काही आदिमाय शक्ती अंबाबाईने दैत्यासंग घनघोड युद्ध केलंय हो आणि युद्ध केल्यानंतर रक्तानं माखलेली शस्त्र दसऱ्याच्या दिवशी धुतले त्या शस्त्रास्त्राची पूजा केलेली आहे खराय पुन्हा आपल्या शेतकरी जीवनामध्ये रूप शस्त्र आहे काही काही कशावर कवी हत्यार इळा कोयता काही कवी पण ती आपली शस्त्र आहे ती आपली अस्त्र आहे ती आपले हत्यार आहे म्हणून हा बळीराजा त्या शस्त्रास्त्राची पूजा करतो महाराज मग ही आदिमाया आर्यता देवीचा करडांबल अवघ्या मुलखात नाजी हाती घेऊन माळ परडी कैक मागे जोगव्या लागली कैक मागे जोगव्या लागली मागती जोगव्या लागली मागती जोगव्या लागली हा रोकडी प्रसिद्धी ऐका मल्हारी देवाची गली धनी मैराळ अजब निळा तुझ्या रे नामाची गली नामाची गजी तुझ्या रे नामाची गली हा रोकडे प्रसिद्धी ऐका मल्हारी देवाची गली हो धनी मैराळा अजब निळा तुझ्या रे नामाची पहा रोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची दिली कमी करतो मग पहा रोकडे प्रचिती ऐका हा तो खंडोबा देव आहे मूळ स्तंभी पादाकला भोळा शंकर त्या खंडोबा देवाने अवतार घेतलाय त्या आदिमाईने अवतार घेतलाय